मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. मराठा लग्न अक्षदाच्या या मेंबरसाठी असलेल्या या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या माध्यमातून आपण काही स्थळांचा परिचय या माध्यमातून देत असतो आणि त्यांच्या त्या स्थळासाठी जर तुम्ही त्यांच्या अपेक्षेत बसणारे असाल किंवा मूर्तीदेवते असाल तर त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्याचा पण प्रयत्न आपण या माध्यमातून करत असतो. मात्र हे करत असताना तुम्हाला फक्त बऱ्याच गोष्टी ह्या गोपनीय असतात किंवा कॉन्फिडेन्शियल असतात किंवा मराठा लग्न अक्षराच्या माध्यमातून आम्ही कुणाचाही बायोडाटा परस्पर शेअर करत नाही किंवा कुणालाही मोबाईल नंबर परस्पर देत नाही. ही कम्युनिटी गाईडलाईनची सामाजिक सभ्यतेची पथ्य आम्ही पाळतो. गेल्या 6 वर्षापासून मराठा लग्न अक्षदा हा एक केवळ सेवाभाव म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे. मात्र काही गोष्टींसाठी कम्युनिटी गाईडलाईन्स नुसार पथ्य पाळावी लागतात. त्या दृष्टीनं आम्ही कुठलीही कुणाचीही माहिती ही सार्वजनिक करत नाही, हे आधीच स्पष्ट करतो. दुसरी गोष्ट अशी यामागचं प्रमुख कारण म्हणजे जर एखाद्या जत्रेत आपण गेलो आणि त्या ठिकाणी जर आपण सगळ्यांना भुका लागल्या असतील आणि त्या ठिकाणी जर महाप्रसाद असेल किंवा एखाद्या कार्यक्रमाला आपण जातो आणि अचानक सगळ्यांना भुका लागलेल्या असतात, 2 वाजतात आणि त्या ठिकाणी अनाउन्सर सांगतो की बाजूच्याच हॉलमध्ये सगळ्यांसाठी बफेची जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि सगळेच हॉलमध्ये उठले तर तिथलची काय अवस्था होईल की हे सांगायला वेगळ्या भविष्यकाराची गरज नाही. कुणाला वाटी भेटेल, कुणाला ताट भेटेल, कुणाला कांदाच भेटेल, कुणाला गाजर भेटेल आणि कुणाला नुसतं लोणचं येईल, पोळ्या कुणीकडे असतील, पुऱ्या कुणीकडे असतील. अशी ही अवस्था होत असते की आपला समज असा आहे की एखाद्या विवाह संस्थेकडे किंवा एखाद्या प्लॅटफॉर्मकडे नोंदणी केली म्हणजे लगेच आपल्याला लग्न जुळेल, मदत करेल. महाराष्ट्रभरातून जर फोन येत असतील तर आपण कुणाकुणाला आणि कशी कशी मदत करणार, स्वतःची कामं करणार की फोन कॉलवर अटेंड देणार, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तेव्हा जर आपल्या डोक्यामध्ये जर 5-25 बायोडाटाच असतील तर आपण कदाचित त्यांना योग्य न्याय देऊ शकू किंवा न्याय देण्याचा प्रयत्न करू. असा एक आमचा गैरसमज जो काय असेल तो आहे. आणि मग या माध्यमातून जे काही आम्ही परिचय देत असतो तर प्रत्यक्ष पालकाकडून जे काही आलेले बायोडाटे असतात किंवा त्यांच्यासोबत आमचे संवाद झालेले असतात किंवा आमच्या ओळखीतील असतात तर अशा बायोडाटांचा आम्ही परिचय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असतो. आणि त्या जिल्ह्यातील किंवा त्यांच्या संबंधित अपेक्षेतील जर तुम्ही असाल तर त्यांच्याशी आम्ही बोलणी पण करतो फोनद्वारे. तर हा जो बायोडाटा आहे तर हा आमच्या म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील बायोडाटा आहे. जे स्थळ आहे तर एक गरीब कुटुंबातील, सर्वसामान्य कुटुंबातील ही मुलगी आहे. बी.कॉम पर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि त्यांना मध्यमवर्गीय सर्वसामान्य कुटुंबातील शेतीमातीशी नातं ठेवणारं स्थळ हवं आहे. छोटा मोठा व्यवसाय त्यांचा असावा किंवा तो मुलगा जो आहे तर तो स्वतःच्या पायावर उभा असावा किंवा तो कमावता असावा. त्याच्यानंतर या स्थळासाठी जे काही त्यांना अपेक्षा आहेत तर शेजारच्या परभणी जिल्ह्यातील किंवा जालना किंवा हिंगोली किंवा वाशिम या जिल्ह्यातील असं स्थळ असल्यास, नात्यागोत्यातील असल्यास, ओळखीचं असल्यास त्या स्थळाला प्राधान्य देण्यात येईल. त्यांची जी काही नातेवाईकांची जी काही नातेसंबंधी नावं जी आहेत, आडनावं जाधव, गोटे, शेळके, आरबाड, ठोंगे, भिसे, काकडे, सोळंके, काळे, ही जी काही आडनावं आहेत तर या आडनावाशी जुळती मिळत्या लोकांनी याच्याशी स्वैरसंबंधाच्या हिशोबाने आमच्याशी संपर्क करू शकता. संपर्क कसा करायचा त्याची माहिती आम्ही या व्हिडिओच्या शेवटी देत आहोत. दुसरं जे स्थळ आहे तर दुसरं स्थळ हे थोडंसं उच्च शिक्षित आहे आणि त्यांना थोडंसं म्हणजे त्यांच्या जे काही फॅमिली बॅकग्राऊंड आहे तर ते थोडंसं राजकीय आहे आणि हे वाशिम जिल्ह्यातील स्थळ आहे. तर या वाशिम जिल्ह्यातील स्थळांनी जर समजा मुलगी उच्च शिक्षित आहे, सिनियर स्ट्रक्चरल इंजिनियर आहे, ती बीई मध्ये सिव्हिलमध्ये बीई झालेला आहे, एमटेक झालेला आहे आणि जी त्यांची जी नातेसंबंधाची जी काही साखळी आहे तर मापारी, पोफळे, तांगडे, टाले, खंदारे, बोडखे, वाहेकर, जनक, मवाळ, विशेषतः रिसोड, मालेगाव, लोणार, सेनगाव, वाशिम या तालुक्यातील स्थळ जर असेल तर ते आमच्याशी मला ओळखणारे संपर्क करू शकतात. त्याच्यानंतरचं जे दुसरं स्थळ आहे तर मुलगी दिसायला सर्वसाधारण सुंदर आहे. तिचं जन्मवर्ष 1998चं आहे आणि त्यांना जे स्थळ हवं आहे तर मुलीचं शिक्षण एम-एस-सी पर्यंत झालेलं आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील स्थळ हवं आहे. मात्र मुलगी शिक्षित असल्याने त्यांना सुद्धा मुलगा कुठेतरी काहीतरी कमावता असला पाहिजे आणि मग त्यांच्याकडे 4-6 एकर शेती असली पाहिजे आणि ह्या स्थळ म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातून आमच्याकडे आलेलं आहे आणि तांगडे, आखाडे, लंबे, लोढे, चराटे रहाटे, शेळके, सरकटे, गाडे, सास्ते, गायकवाड, शिरसाट अशी ही आडनावं आहेत. तर या आडनावाची
आमच्यासोबत संपर्क साधू शकतात. याच्या आधीचा सुरुवातीचा जो परिचय दिला होता, तर त्या मुलीचं जन्मवर्ष 2002 आहे आणि या दुसऱ्या जे उच्च शिक्षित मुलीचं जे जन्मवर्ष आहे, तर ते 1997 आहे आणि त्या दृष्टीनं जर या स्थळांशी आपल्याला संपर्क साधायचा असेल, तर खाली काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत. तर त्या माध्यमातून तुम्ही आम्हाला डायरेक्ट WhatsAppद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता किंवा जो काही मेल आयडी आहे, तर त्या मेल आयडीवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता किंवा आमचा जो काही ग्रुप आहे, तर त्या टेलिग्रामच्या ग्रुपवर तुम्हाला ही स्थळं, बायोडाटा तुम्हाला पाहायला भेटतील. त्याला तो सुद्धा आम्ही तुमची WhatsAppवर खातरजमा पटल्याच्या नंतर, ओळख पटल्याच्या नंतर आम्ही त्याला जॉइन करून घेऊ. आमची ही पद्धती आहे, या कार्यपद्धती ठरलेली आहे आणि प्रत्येकाची कार्यपद्धती ही वेगळी-वेगळी असते. तेव्हा आम्हाला कृपया कुणीही सूचना देण्याचं काम करू नये आणि लग्नासाठी कुणीही फोन कॉल करू नये. आम्ही कुणाचेच लग्न जुळत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी आम्ही कुणालाच करत नाही. तुर्तास धन्यवाद.